मुंबई आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली। आज सकाळपासून देखील मुंबई पश्चिम उपनगरात पावसाने जोर धरला आहे। त्यामुळे कुठेतरी मुंबईचे जे समुद्र किनारे आहे या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचं देखील पाहायला मिळतं आणि याचा परिणाम कुठेतरी जो आहे तो समुद्र किनाऱ्यावरती ज्या लाटा उसळतात त्या लाटा उसळताना देखील पाहायला मिळते। मात्र या पावसाचा आनंद घेण्यासाठी जे मुंबईतील जे पर्यटक आहेत हे समुद्र किनाऱ्यावरती आलेले आहेत। मात्र त्यांना या ठिकाणी असणारे मुंबई पोलीस असतील किंवा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक जे आहेत ते जवान जे आहेत यांच्याकडून या ठिकाणी ते पर्यटकांना बंदी करण्यात आलेली आहे। मुंबईच्या चौपाटीची जी मुख्य प्रवेशद्वार आहेत या प्रवेशद्वारावरती देखील मुंबई पोलिसांकडून बॅरिकेड लावण्यात आलेले आहे। पर्यटकांना या ठिकाणी रोखण्यात आलेले आहे। मुंबईची जी जुहू चौपाटी आहे या जुहू चौपाटीचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी पावसामध्ये अनेक पर्यटक जे आहेत या ठिकाणी समुद्रात बुडाल्यामुळे मृत्यू पावल्याचा इतिहास आहे आणि यानंतर मुंबई पोलिसांकडून आता कुठेतरी या ठिकाणी जागरूकता म्हणूनच अगोदरच या ठिकाणी पर्यटकांना रोखण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी रोखल्यामुळे कुठेतरी निराशा जरी पर्यटकांच्या पदरी पडत असेल तरी देखील मात्र या ठिकाणी आता सुरक्षा म्हणून हे उपाययोजना करणे गरजेचं आहे। सकाळपासूनच पावसाला जोर असल्यामुळे या ठिकाणी 4:30 वाजेपर्यंत जी आहे ती भरती असणार आहे आणि यामुळे पर्यटकांनी 4:30 वाजल्याच्या नंतरच या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी यावा असं आवाहन देखील या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांकडून आणि सुरक्षा रक्षकाच्या जवानांकडून करण्यात आले आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र सर, मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।